नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे, तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपणा सर्वांना विनंती. शुभम भवतु. नमस्कार. वंदनीय दादांच्या परमभक्त दादरच्या परब आजी या सगळ्यांना माहितीच आहेत. त्यांची आम्ही मुले आणि सुना, आम्ही सगळे दादांचेच भक्त. मीरा परब कपाळे, साधना परब या मुली, अनिल परब, सौ अनुराधा परब, दिलीप परब व सौ राधिका परब मुले आणि सुना. धन्यवाद. तिच्याकडे दादा बघायचे तिला ती सांग साईबाबांचं वाचायचीस ना, पारायण करायचीस साईबाबांचं. म्हणे ते तर फकीर आहे, तो लग्न कसं होणार सांग. साईबाबांचं नेहमी पारायण करायची आणि नामस्मरण नेहमी म्हणायची. तर दादांकडे गेल्यावर म्हणे तू साईबाबांचं सच्चरित्र, साई चरित्र. साईबाबांचं साई चरित्र वाचते तुझं, तू लग्नासाठी खाली तुझं लग्न कसं होणार, ते फकीर आहेत म्हणे असं म्हणाले. आणि मग नंतर तिला नाही सांगितलं, आईला सांगितलं, पण तिची तयारी केली होती त्यांनी, लग्न करायचं नाही. नेहमी तिच्या नेहमी असायचीच. आणखीन काय तुला मग हिला वडिलांचं ऋणानुबंध नको म्हणून माझ्याकडे ठेवलं. तर वडिलांना सांगितलं तुम्ही पुण्यात यायचं नाही, आणि हिला सांगितलं पुण्यात तू जायचं नाही म्हणजे. ते गेल्यानंतर दादांनी शोभा दत्ताभाऊंना थांबवलेलं घरी, द्वारकामाई थांब रे आज. आणि ते झाल्यावर त्यांना सांगितलं जा घरी आणि तिला घेऊन जायला सांग. माझे वडील गेल्यावर तुम्ही तिथे द्वारकामाई त्यांनी बरोबर जाणलं ते असं होणार. आणि नंतर त्यांना म्हणे हिला सांग मुंबईला जायचं, पप्पायांना सांग, डॅडीना सांग. हा मी मुंबईत होते वडिलांना भेटायला. ते माझ्या यांना म्हणाले काय माझ्या मुलीला पाठवत नाही का भेटायला. म्हणे अगं उद्याच्या उद्या जा तू भेटायला. आणि माझे वडील गेले. देवाला बसलेले सगळे जेवले या चेअर मध्ये तर हे दादांचं आम्ही करतच होतो तेव्हा. सगळे जेवले, मी आतने जेवत होते, सगळ्यांची जेवणं झाली आणि यांचं जेवणातच हात असा ठेवलेला. मी सोपुऱ्यात बसलेली आम्ही आणि दोन होतो माहिती.
असं का? उलटा म्हणजे असेच घ्या, आहे. घ्या. कसं- कसंही बोला. तर भाई जेव्हा गेले त्या गोष्ट. दिवशीची गोष्ट हां. तर आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. भाई असे खुर्ची त्यांचे तिथेच नेहमी बसून ते जेवायचे. आता हे दोन्ही खुर्च्या जवळ घेतल्या की ते ताट पण राहतं. आणि मी हे काय प्रतिभा असं आम्ही तिथे होतो. आम्ही टी व्ही बघतोय. त्याचं मागे वळून बघितलं की बाई काय हवंय का? आई माई आतमध्ये होत्या, काकी होत्या. काकी होत्या. माई नव्हत्या, आई काकी आणि तुम्ही आतमध्ये होता. आम्ही असं पायाशी आणि बाई आमच्या मागे बसलो. आणि म्हणजे बाई काय हवंय का म्हणून बघायला गेलो तर त्यांनी असं हात असं आणि असं म्हणतात. जेवण पूर्ण मी जेवलेली. पूर्ण ताट संपलं. मी पाणी घेऊन आली त्यांना आणि पाणी नंतर मी आईना हात मारला. आई भाईंना बघा काय झालंय. तर ते उठून बाहेर आले. नाही काय रडले नाही काय आईनं इतकं शांतपणे म्हणलं. सगळ्यांना जीव दिलं. सगळ्यांना जेवून दिलं. तो गेला आपला माणूस आपण जेवत नाही ना. काही शक्यच नाही होणार ना ते. सगळे जेवले, त्यांचं जेवण झालं. दुखलं नाही तो पाणी नाही प्यायले म्हणून माझ्या भावाने अडवं करून त्याला पाणी पाजले. पाणी गेलं पोटात, गळगळ आवाज येऊन. मग आता आपल्याला न्यायला पाहिजे ना हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये गेटवरच सांगितलं का गेले म्हणून. गेले. शुश्रूषा हॉस्पिटल. तर ते माझ्यासाठी थांबले असतील. आणि दादा मी तिथे पाळणाघर चालू केलं होतं. त्याच्यानंतर आमचं असं सगळं दादांच्या आईने चालू होतं. नाही मला चालणार आहे काही, मी करेन काही असं. तर तो इन्सिडेंट झाला. म्हणजे दादानी दत्ता काकांना माझ्या घरी पाठवलं. पुण्यात होते त्यावेळी. द्वारका माहिती दत्ता जाऊ नको दत्ता म्हणायचे त्यांनी. आम्ही त्या घरी आले, साधनाला घेऊन जा म्हणे. असं झालं. पण त्या फोन नव्हते तेव्हा तिथे आम्हाला पाहिजे. नाही दादांच्याकडे मी कळवल्यानंतर तिथे ते झालं. म्हणजे दादांना कळलं की माझ्या वडिलांचा प्राण गेलेला आहे. आता तुला जायला काय हरकत नाही. त्यांनी तुझी हरकत फोन नाही की काही नाही. काय तू नाही जेवण जेवण काहीच नाही. असं एक तीन येतात ना ते तो हलके सुंदर बिस्के बाहेर काही नाही. तर भाई गेले ते झालं. तर आई कशा गेल्या? आईला माझ्या अल्झायमर झाला. आम्ही असं म्हणतो आमचं सगळं दुखणं आमची आई घेऊन गेली. ती मग ओळखत नव्हती आम्हाला. ती दादांना म्हणायची मला घेऊन जाणं, मला नाही राहायचं आता. दादांकडे बघून म्हणायची. पण नंतर मग आम्हालाही ओळखायची नाही. शेवटी मग असं झालं तिला बसवेना. पण ती अशी जाग्यावर लोळली नाही. बसवेना हे होईना. शेवटपर्यंत. शेवटचे 4 दिवस ती उठली नाही. बाकी फिरायची वगैरे. तिला काही कळायचं नाही, बोलता येत नव्हतं. असं बाकी पेशंटचा कसा त्रास असतो. तसं काही म्हणजे टॉयलेटचा आहे तसं काहीच नाही. काही आईचं खाणं आमचं पहिल्यापासून थोडं यातून होतं. एक असं आपल्याला हे आहे की दादांच्या याच्यातून जन्म तर चांगला होतोच होतो, जीवन चांगलं होतं, मृत्यू पण चांगला होतो. जेवण चांगला. तो पण चांगली. म्हणजे ज्यातून ज्या वेदनात होणारा विषय आहे, तो विषय सुद्धा विषय सुद्धा राहत नाही. ह्याच घरात आईचे प्राण गेले. मृत्यूनंतरही चांगलं होते. हो. आजी हो, आजोबांना पुढे पण ते. आजी आजोबांना पण चालता माझ्या आजोबांना तेव्हा दादांकडे येत नव्हतं, पण ते साई भक्त होते. त्यांना पण चालता मरण. म्हणजे आमचे सगळे तसे त्या जागेवरच होतो. त्या आजी उठली बाथरूमला जायचं म्हणून ती बसली तीच गेली. असं मरण अशी सगळ्या झाली. आईंचं मरण पण शांतपणे आलं. म्हणजे जाताना त्रास नाही झाला. नाही. उलटीने जाणं काही नाही. उलटी नाही. दादांचा आशीर्वाद तिथपर्यंत राहतो. हो. आणि पुढे पण आहे सगळं. पुढे पण आहे. चहा घेतला. ह्या दरवाजात इथेच त्यांना शेवटी बसता येत नव्हतं ना, खाणं नव्हतं ना. तर त्यांना चहा पाजला बशी कोमट केला. म्हटलं जरा बशी तो माझ्या मी त्यांना घेत नव्हतं बरोबर. तर चहा दिला त्यांना. चहा प्यायला एक बशी पूर्ण प्यायला आणि मग अशी मान टाकली. असं माझं पूर्ण असतं. ते आपण लहान मुलांना कसं घेतो ओरडली नाही काही नाही. आणि खाली कुत्रे हे थोडस असं झालं. मला ते कळलं नाही.
तसं 3दा असं हे झालं आणि मग ते शांत झालं तस नाही. आणि मग त्यांना आम्ही उचलून त्या ह्याच्यावर ठेवलं. मग त्या गेलेल्या कोविडमध्येच गेली. काय म्हणतात ते पण कोविडमध्ये शेवटची घर असते ना, ती रात्रभर होती गळ्यात. ते शेवटी आता जे प्राण जायच्या अगोदर थोडस ना वातावरण तेव्हा जाणवलं काहीतरी वेगळं झालंय. कुत्र्यांचा आवाज आला रडण्याचा. आणि मी ते रांगा शहारे आले, मला पहिलं मी अनुभवलंय की समोर प्रत्यक्ष ते दादांबद्दल एक तर आमच्याकडे मग कपाळे आम्ही वेगळे ना, त्यांनाही केवढे तरी अनुभव आले. मी दादांना म्हणजे ते तसे निघून गेले होते, दादांना हे न करता भेटता. तर तरीसुद्धा दादांनी आठवण करून आपल्याला औषध पाठवलं. नंतर माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, त्याचे दात उडाले, तेव्हाही दादांनी मग त्याचं नाव बदललं. प्रत्येक वेळेला दादांनी सगळ्यात वाचवलं आम्हाला. त्यामुळे आम्ही सगळे दादांचंच करतो आणि त्याच्यातनं आपल्याला किती हे होतंय ते करून नाही, शब्दांच्या पलीकडे आहे. हो ना, काय बोलावं मला बियॉन्ड वर्ड्स आहे. खूप दादांचं हे महत्व म्हणजे तुमच्या दुसरे देवात देव नाही, फक्त दादा आहेत. नाही, आमच्याकडे कोणाकडे दुसरे देव नाही. परवांच्या परिवारामध्ये देव हा विषय नाही. दादांनी दिल्या प्रतिभा दादाच. आणि दादांचे फोटो. आणि दादांनी जे काही आम्हाला सांगितलेलं म्हणजे जरूर. आमच्या लग्नांच्या वेळेस आम्ही दोघी तर ह्या घरात सुना म्हणून आलो. युजली आपल्याकडे मुलीला ते गणपती बाळकृष्ण वगैरे असं देतात. तर अन्नपूर्णा. ह्यांच्याकडून सांगितलं गेलं की तसं काही द्यायचं नाही तुम्ही. तर आमच्या दोघींच्याही माहेरून काहीच दिलं गेलं नाहीये तसं. म्हणजे आमच्या माहेरच्यांनी पण ते तेवढंच ऐकलं, ऍक्सेप्ट केलं की नाही तुमच्या सासरचं जे आहे तेच तुम्ही करायचंय. आणि कधीच आमच्या दोघींच्याही माहेरून कशालाच आडकाठी नाही. आमची पत्रिका कधी बघितली नाही आम्ही. असं कधी आमच्याकडे नवस नाही. पत्रिका दादा पत्रिका कधी मानायचेच नाहीत ना, त्यामुळे पत्रिका नाही, कधी केल्याच नाही. मागितली नाही. माझी तर आमची माझी पूर्वी तेव्हा पत्रिका. व्हायची ना, पण कधी विशेष जुळणं नाही. मिळणं प्रकरण नाही. मी दादा म्हणतील तो शेवटचा शब्द. तुमच्या फॅमिलीला एक वेगळाच दादांचा टच आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या इतर परिवारामध्ये आपण बघतो त्या तुमच्याकडे नाही. चालू होतं बिल्डिंगचं काम. मी म्हटलं दीपक दादांच्या इथे मी घेऊ का? म्हणे नको. थोडं त्यांच्या आठवणी राहिल्यात ते करतोय. म्हणे बघू आपण नंतर, तुला प्रभात रोडला नंतर बघू आपण. तर आता प्रभात रोडचं आम्हाला आलं तर आम्ही म्हटलं दादांनाच आपल्याला द्यायचं असेल तर ते आमचंही प्रभात रोडचं घर झालं. त्यावेळेला मला प्रभात रोडला यायचं होतं. तर प्रभात रोडला घर असणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. हो, दीपकांच्या गल्लीत असताय. हो, दीपक दादांच्या गल्लीतच आहे. नाही तर आम्ही दीपक दादाच मागत होती ना. तर म्हणे नको नको, आपण नंतर बघू पाहू. म्हणजे आता ते नाही आहेत तरी सुद्धा माझं घर झालं 2003 मध्ये. असं म्हणजे आपल्यावर अजूनही त्यांचं लक्ष आहे. आपल्यासाठी ते आशीर्वाद देत आहेत. माझ्या नंदेचे मिस्टर आले होते, त्यांना मी घेऊन आले होते. तर ते बसले वगैरे. मग झाल्यावर म्हणाले, दादा बोल काय म्हणे, कसं काय, ठीक आहे. तुम्ही ओम नमः शिवाय जप करता ना, तो तुमचा तोच चालू राहू दे, तुम्ही तोच करा. मग झाल्यानंतर ते पाया वगैरे पडले आणि नंतर मला बाहेर आले. म्हणाले अगो त्यांचे पाय इतके कमळासारखे आणि लुसलुशीत आहेत. म्हणे हात लावून मला धन्य झाल्यासारखं वाटलं म्हणे मी त्यांच्या पाया पडायला गेलो तर. असा त्यांचा अनुभव त्यांनी मला त्यावेळेला सांगितला. आणि ओम नमः शिवाय त्यांनी सांगितलं नाही, दादांनी त्यांना सांगितलं. दादानीच म्हणे तुम्ही ओम नमः शिवाय करता ना, तोच चालू ठेवायचा. त्यांना माहिती होतं हे पुढे येणार नसतील दादांना, कारण त्यांचं सोडत नाहीत. ते जळगाव साईडचे आहेत, त्यांच्याकडे सगळे फ्रेम आहेत आणि कॅलेंडरची चित्र लावून ठेवलेली आहेत आणि त्यालाही हार घालतात. पण आपण कसं झालो दादांचं नाही बा, चित्र लावायची नाही, त्याचे फोटो करायचे नाहीत. नंतर आपल्याला श्राद्धाचं सांगितलंय, वर्षाचं तुम्ही सगळं करा
नंतर दरवर्षी श्राद्ध करायचं नाही. पण ते इतरांना पटत नाही असं झालं. त्याच्यामुळे तेही आम्ही श्राद्ध वगैरे आम्ही करत नाही. फोटो लावू नका. लोकांना काय काय देवात फोटो असतो गेलेल्या माणसाचा, तर आपण ते 1 वर्ष फक्त ठेवतो आणि नंतर आपल्या ठेवून देतो. तसं तेही आम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी दादांनाच विचारायच्या, दादांनाच. आणि आता नंतर असं सांगितलं, आरतीला केंद्रावर म्हणजे आम्ही तेव्हा जायचो सारखं ना, प्रतिमा दिल्या आहेत तर सारखं प्रश्न विचारायला यायचं नाही. त्या प्रतिमाच्या समोर बसायचं, आपला काय तो प्रश्न सांगायचा आणि तो कित्येक वेळा सुटतो. त्याचं निराकरण आपल्याला तिथेच हे होतं. ते आपल्या जुन्या लोकांना ते खूप आहे. पण काही काही जुने लोक अजूनही प्रश्न विचारायला जातात केंद्रावर. त्यावेळेला दादाने नळाला पाणी नाही असे प्रश्न असायचे म्हणून. म्हणजे मी ऐकलेली गोष्ट की प्रश्न हाच होता की दादा पाणी येत नाही. दादाने उत्तर काय दिलं, मी येतो भरायला पाणी. काय म्हणजे उत्तर तरी काय देणार? मग काय आहे तेच ना, हे प्रश्न नाहीत ना, विचारण्यासारखे प्रश्न नाहीत. हे सांगायचं म्हणजे कळलं पाहिजे ना लोकांना. सेन्स पाहिजे. अजून काय आहे असं तुम्हाला आठवत आहे की सांगायचं आहे? मुलीचंही सगळं चांगलं आहे, तिचाही मुलगा आहे. आता अमेरिकेत एवढं सगळं चाललंय पण त्याचा जॉब चांगला आहे, त्याला त्याची काही जवळ नाही. बस ठीक. मी सेवा करायला येऊ का? ये. म्हणजे केव्हापासून येऊ? उद्यापासून ये. असं म्हणजे सेकंड डे पासून द्वारकामध्ये सकाळी जायचो सेवा करायला. ऑफिस असायचं पण सकाळी जायचो, जेवढं करता येईल तेवढं करायचं आणि वॉर्निंग होती, ऑफिसची वेळ झाली की जायचं, निघायचं. पण मी रोज जायचो आणि याचा अवकाश मला मग नंतर म्हणजे हे सगळं आरती पण मिळालं. तर ते तसं मी मग आता आहेत मुलं आहेत आता आम्ही अजून एक राहिलं ना तुम्ही पादुकांचा अभिषेक. मग पादुका आल्या म्हणजे आपल्या द्वारकामाईत दादांच्या, त्यांचा अभिषेक व्हायचा. आता त्या गोव्याला आहेत आपल्या तिथे. तर मला ते हे मिळालं म्हणजे मी घ्यायचो आभूषण. तो पण तेव्हा कसं असायचं, द्वारकामाईत आहे ना, हो नाही बरीच लोक यायची ना. पूर्वी कसं होतं, जेव्हा दादांच्या पादुका द्वारकामाईत झाल्या ना, तेव्हा सगळे म्हणजे एक रजिस्टरच बनवलेलं आणि मग फोन करायचे ऑल ओव्हर इंडिया ज्याला की ह्या दिवशी मला अभिषेक, माझं नाव लिहा म्हणून. मग आदल्या दिवशी ते यायचे पुण्यात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता अभिषेक असायचा, 8 वाजता आरती असायची. 7 वाजता अभिषेक साधारण अर्धा पाऊण तासात व्हायचं. खाली तुम्ही द्वारकामध्ये बघितले, खालची हे होतं ना, तिथे पादुका होत्या, हॉल, खालचा हॉल. तिथे अभिषेक झाला की मग वरती जायचं आरतीला. आरती झाली की मग ते ज्यांचा अभिषेक आहे ते निघून जायचे. असं होतं. आणि तेव्हा मी झांज वाजवायला लागलेलो. म्हणजे एक छोटे छोटे हे ते मी आपल्याला इच्छा असायची ना, त्यामुळे मग मी ती आरती, दादांची आरती म्हणायची आणि घालिंग टांगण, दोनच आरत्या, दादांची जयश्री गुरु ती आणि घालिंग. आणि मग जायचं. तर एक दिवस मी झांज वाजवायचो, दीपक दादा धावत धावत खाली आले. कोण झांज वाजवते बघायला, मी वाजवतो. असे मी झांज शिकलो. आणि तिचा नातू आहे तो आता येतो संध्याकाळचा. आता मी सध्या मंगळवार आणि गुरुवारी संध्याकाळी आरतीला जातो आपल्या पुणे केंद्रावर. तो झांज वाजवतो. बाई रे दत्ता घेऊ. बघाल ना तिथे काही नाही होतं. दादा आणि साईबाबा. थोड्या वेळाने त्या फोटोंबद्दल पण कुठेतरी माहिती सांगाल ना, आपण त्याचं एक वेगळं आहे घेऊ. म्हणजे तेच आता आपला हा जो मार्ग आहे, या मार्गांमध्ये फक्त आध्यात्मिकच केलं जातं असं नाही,
काही काही सामाजिक ऋण पण केले जातात. तर त्या सामाजिक ऋणांबद्दल आपलं काही मत आहे का, की दादा असं याचे सामाजिक ऋण पूर्ण करतात, केंद्रावरनं केले जातात? तुमचा काही तसा अनुभव आहे का? नाही, आता आपण दादांनी स्वाध्याय मंडळ स्थापन केलेलं हा. आहे. ते स्वाध्याय मंडळात आपण पैसे भरतो, बरोबर. त्यात पण आपला उद्धारच आहे खरा. हो, हो, हो. तर तेव्हा त्यात सेमिनारमध्येच सांगितलं ना, तो प्रसंग की बाबा पण सांगायचे ना, की कोणाला मदत करायचा म्हणजे ह्या हाताने मदत जेव्हा कराल तर ह्याला कळलं नाही पाहिजे कोणी केली पाहिजे मदत, आणि ज्याला मिळेल म्हणजे त्यालाही समजलं नाही पाहिजे आपण कोणी केली, आणि जो देतो त्यालाही कळलं नाही पाहिजे कोणाला दिली गेली. स्वाध्याय मंडळ हेच करतं. जो देतो तो मदत नसतो. हा, म्हणजे आपण स्वाध्याय मंडळात भरतो पैसे, स्वाध्याय मंडळ मदत करतं. मग ज्याला मदत मिळते त्याला माहिती नाही कोणी दिली आहे मदत, आणि ज्यांनी पैसे दिले त्याला माहिती नाही कुठे गेली आहे मदत ती जसे आमच्या कोणाला. आईने तसं तो हे स्वाध्याय मंडळाला मदत केली आहे. आमच्या आईने स्वाध्याय मंडळाला मदत केली आहे ते केंद्रावरती. तेव्हा ती ह्याच्यासाठी केली, मंदिर घेण्यासाठी जागा घेतलेली पुण्याला, त्यावेळी मदत केलेली. पण मी सांगू शकत नाही किती मदत केली तिने, पण केली आहे मदत. तात्यांच्या इथे पण तिने केंद्रावर प्रशालासाठी केले. लाद्या लावल्या तात्यांच्या तिथे. त्याच्यामुळे म्हणजे आईने तर पूर्ण, आम्ही पण आहोतच, पण आईमुळेच आम्ही पुढे. आई माझ्या आजोबांच्या अगोदर साईबाबांची भक्त आहे, मग त्याच्यानंतर माझे आजोबा आहे झाले. पण साईबाबांचं आमच्याकडे आहेच, त्याच्यामुळे आम्ही आणखीन जास्त जवळ गेलो दादांच्या. मग दादानंतर आमचे सर्वस्वच झाले. म्हणजे आता कोणतीही गोष्ट सॉरी, तुम्ही सांगताय काही? नाही. आपण आता शेवटाकडे येतोय, तर आपण तासभर झाले बोलतोय, तरी प्रत्येकाचा विषय संपलेला नाही. संपले नाहीत आमच्याकडे. खूप महत्वाचा विषय आहे की दादांबद्दल किती बोलू किती नाही असं आपल्याला होतंय. एक खरंच, आणि हे सगळं आपल्या नवीन भक्त भाविकांकडे जावं, त्यांना कळावे. या कार्याचा प्रचार आणि प्रसार आपल्याला कुठे करायचा नाहीये, पण जी लोकांची खळू कारणं कोणी म्हणतं नाही त्यात काय अर्थ आहे, नाही त्यात अर्थ आहे, अर्थ आहे, आणि तो सांगून कळणारा नाहीये. तो तुम्ही जेव्हा अनुभवाल तेव्हा तुम्हाला कळेल की हा मार्ग इतर मार्गांपेक्षा वेगळा कसा आहे. आणि दादा आपल्याला जे आशीर्वाद देतात ते बाकीचे साधू संत सांगतात एक कल से हो जाएगा असं कोणी तुम्हाला म्हणणार नाही. इथे सगळं या त्यांनी ज्या आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना, हे सगळं करत 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 आपण हे पुढे नेणार आहोत. आणि त्यात आपल्या जीवनात होणारा बदल, आणि तुम्ही म्हणता अगदी एक 10 बाय 10च्या रूम मधून आता प्रत्येक भावाचे 1000 स्क्वेअर फुटाचे फ्लॅट झाले आहेत. इतका जो मोठा बदल आहे हा एक निराळा आहे. तर आपण शेवटाकडे येतो, एक सुंदर आरती घेऊ आणि याच्यानंतर आपण फोटोच हे करूया. आता जो मुद्दा जो सांगितला की प्रापंचिक आपली प्रगती झालीच आहे, पण त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती झाली. म्हणजे ती जी प्रगती आहे ती फार महत्वाची. दादा म्हणतात प्रापंचिक ते होत राहील, पण तुमची आध्यात्मिक प्रगती जी झाली ती फार फार महत्वाची. आपण आता आरती म्हणूया. नमस्ते. हा बाबांचा फोटो कॅनव्हासवर केलेला आहे, माझ्या आजोबांनी केला आहे. हा सकरू काळे म्हणून आर्टिस्ट आहे, त्यांच्याकडनं केलेला आहे. 1952 मध्ये केला आहे हा फोटो. तर सांगायचं म्हणजे की हे जे आर्टिस्ट आहेत सकरू काळे, तर आपला मुंबई केंद्रावर फोटो आहे एक श्रीपाद श्री वल्लभ यांचा. ते काढणारे हेच आर्टिस्ट आहेत. तर त्याची गोष्ट म्हणजे ॲक्च्युली तो जो फोटो आहे श्रीपाद श्री वल्लभांचा, तो या काळ्यांना एका भक्तांनी, म्हणजे श्रीपाद श्री वल्लभच्या भक्तांनी त्यांना ऑर्डर दिलेली काढायला. आणि जसा तो फोटो कंप्लीट व्हायला आला तसा श्रीपाद श्री वल्लभ त्या भक्तांच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितलं की हा फोटो तू आणू नकोस, तो तिथेच राहू दे. मी म्हणजे माझा माणूस येऊन घेऊन जाईल. माझा माणूस इन द सेन्स की घेऊन जातील कोण. तर मग जेव्हा दादांचे कोण स्नेही होते ते त्यांना, म्हणजे दादांना पण घेऊन गेलेले त्या आर्टिस्टकडे. तिथे त्यांनी तो फोटो बघितला आणि ते म्हणले मी हा फोटो घेऊन जातो. असा तो फोटो तिथे आणला आणि मग त्यांनाच ती बाबांचा जो फोटो आहे मुंबई केंद्रावरचा, तो त्यांना ऑर्डर देऊन तो त्यांनी काढून घेतला. तर हा योग आहे, कारण माझ्या आजोबांनी 1952 मध्ये काढलेला फोटो आहे आणि नंतर
दादांनी ते दोन्ही फोटो त्यांच्याकडनं करून घेतलेले आहे. हा योगायोग आहे. हम्म? पायी रे दत्ता पडलो तुझ्या चरणी, पडलो तुझ्या चरणी. पायी रे दत्ता पडलो तुझ्या चरणी, पडलो तुझ्या चरणी. पायी रे दत्ता पडलो तुझ्या चरणी, पडलो तुझ्या चरणी. तन मन धन हे अर्पुनी तुझला, केले तुझला ऋणी. तन मन धन हे अर्पुनी तुझला, केले तुझला ऋणी. केले तुझला ऋणी. पडलो तुझ्या चरणी, पाही रे दत्ता पडलो तुझ्या चरणी, पडलो तुझ्या चरणी. पाही रे दत्ता पडलो तुझ्या चरणी, पडलो तुझ्या चरणी. योगक्षेमाची नाही चिंता, बिंदुले जन्म मरणी. योगक्षेमाची नाही चिंता, बिंदुले जन्म मरणी. बिंदुले जन्म मरणी. पडलो तुझ्या चरणी, पाही रे दत्ता पडलो तुझ्या चरणी, पडलो तुझ्या चरणी. पाही रे दत्ता पडलो तुझ्या चरणी, पडलो तुझ्या चरणी. चरणी पडलो फुटली न कदा, हेची तुला मागणे. चरणी पडलो फुटली न कदा, हेची तुला मागणे. हेची तुला मागणे. पडलो तुझ्या चरणी, पाही रे दत्ता पडलो तुझ्या चरणी, पडलो तुझ्या चरणी. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा येळकोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. फोटो बघायचा.